नाराजांच्या मनधरणीची जबाबदारी आता आमदारांवरती देण्यात आली आहे। भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। नाराजांच्या मनधरणीसाठी आता आमदारांवरती जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान काय काय जबाबदाऱ्या यांच्यावरती देण्यात आलेल्या आहेत पावत ग्राफिक्सच्या माध्यमातून। आमदारांनो नाराजांची मनधरणी करा, छोट्या प्रचार सभा घ्या, घरोघरी जाऊन संपर्क साधा, जिल्हाध्यक्षांनो उमेदवारांचे फॉर्म तपासून घ्या, मतदारसंघांमध्ये अडचणी आहेत का, मग वेट अँड वॉच करा। त्यामुळे जे कोणी नाराज असतील त्यांच्या मनधरणीची जबाबदारी आता तिथल्या स्थानिक आमदारांवरती देण्यात आलेली आहे। नाराजांच्या मनधरणीची जबाबदारी आमदारांवरती देण्यात आल्यानं नक्कीच आता ह्या जे नाराज झालेले आहेत त्यांची नाराजी लवकरात लवकर दूर करण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे। भाजपकडून आमदारांवरती याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय पार पडलेले आहेत। त्यामुळे आता या नाराजी दूर करता येते का, त्यांची मनधरणी होते का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपला आता याच्यामध्ये कितपत यश येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। नाराजांच्या मनधरणीची जबाबदारी आमदारांवर देण्यात आलेली आहे। मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत, जर अडचणी असतील तर मग वेट अँड वॉच करा, असे सुद्धा आदेश आता देण्यात आलेले आहेत। नाराजांची मनधरणी करा असं सुद्धा आमदारांना सांगण्यात येत आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, आणखी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत? बरोबर सिद्धेश, आपण काल भाजपची कोर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली वसंत स्मृती या कार्यालयामध्ये। आपण त्याच्या ही कोर कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण त्याच्या उमेदवार जाहीर झालेल्यावर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवरती असणार आहे। हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, कारण की मोठ्या प्रमाणात सर्व उमेदवार इच्छुक देखील होते, पण त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ते सुद्धा कोणत्या दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि त्यासाठी मनधरणी करण्याची सर्व जबाबदारी आमदारांवरती देण्यात आलेली आहे। तसेच मुंबई महानगरपालिका पार पडलेल्या भाजपच्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत मुंबई पालिकेच्या आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। सोबतच छोट्या प्रचार सभा, घरोघरी जाऊन मतदारांना संपर्क करत भेटीगाठी घेण्याची देखील सूचना या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। तसंच जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासून घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि पहिल्या यादीत अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार भाजप घोषित एक आपण या ठिकाणी केले जाणार आहेत आणि अडचणी असलेल्या वॉर्डच्या संदर्भात वेगवेगळ्या वॉर्डची धोरण बंडखोरांना विरोध देण्याची भाजपची स्ट्रॅटेजी देखील या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। त्यामुळे महत्वपूर्ण या बैठकीमध्ये आपण घेण्यात आलेले दिसतो। पण मनोज, जर ह्या इच्छुक उमेदवारांची जर नाराजी जर दूर झाली नाही तर त्याच्याबद्दलचा प्लॅन बी काय असू शकतो भाजपचा? नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी जे इच्छुक होते पण त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिली नाही असल्यामुळे त्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असं नसतं। त्यामुळे भाजपने सर्व आमदारांना या ठिकाणी आपण बघितलं सर्व आमदारांना जे उमेदवार आहेत त्यांना शांत करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना पुढे कोणती तरी या ठिकाणी जबाबदारी देखील देण्यात येईल असं देखील आपण या ठिकाणी नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाराजी दूर करता येते का भाजपला आणि त्याच्यामध्ये कितपत यश पक्षाला मिळतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।